हे बघा, अंदाज नाही आला. मामा राजवाडीला पद दिलं, महानगर प्रमुख केलं, मला अंदाज आले नाही या लोकांना पद देताना. कसं असतं, आता कोणाच्या मनातला आपण ओळखू शकत नाही, परंतु त्यांची ते मोहीमच आहे. मग भाजप असेल किंवा शिंदे गट असेल की लोकांच्या घरी जाऊन बसा, वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना टॅकल करा. आणि त्यांनी या 2 दिवसात म्हणजे त्यांनीच गुन्हे दाखल करायला लावले प्रेशर टाकून, आणि तेच घेऊन गेले. पण खरं म्हणजे पक्षप्रवेश एवढा महत्त्वाचा गंभीर गुन्हा तुम्हाला वाटतं का? सुनील बाबू सारखा व्यक्ती, मी परवा पण बोललो, 4 दिवसापूर्वी बोललो की सुनील भाऊ काही फटका मारायला गेले का, रॉबरी करायला गेले का, परंतु तो गुन्हाचा तसाच ठेवला. ती जी प्रक्रिया आहे ती मोठी प्रक्रिया आहे, सेक्शन बघितलं रॉबरीचा, आणि शेवटी माणूस आहे. तुम्ही निवेदन दिलं पोलीस आयुक्तांना, त्याच्यामध्ये नेमकं काय म्हणतात? म्हणजे हे दोघं नसताना हा गुन्हा दाखल झाला, तुम्ही काय त्यावेळेस? नाही, त्यावेळेस आम्ही मामा राजवाडे तिथं पोलीस खातं म्हणत होती मामा स्वतः त्या मारामारीत असतील, परंतु ते मुलं गेल्यानंतर त्यांना सोडवण्यासाठी गेले, आणि त्यांनी संशयित म्हणून 7 आणि इतर 15 ते त्यांच्या पद्धतीनं नावं टाकता. हो, अलग लक्षात जे काही लोक नसेल त्यांची सुद्धा त्यांनी नावं घेतलेली आहेत. पण ज्या पद्धतीनं मामा राजवाड्यांशी संपर्क झाला असेल, तुमच्याशी काही कुणी नाही, संपर्क केला का? काय- भाजपच्या लोकांनी किंवा शिंदेच्या लोकांनी काही संपर्क केला का कशा संदर्भात? प्रवेशासाठी? नाही, मामा त्यांचे फोनच बंद होते, ते फरार होते. नाही तुम्हाला नाही, काही offer आमच्याशी- वगैरे दिली का? व्यक्तिगत हा? नाही, मला काहीच ऑफर नाही, आणि ऑफर आले तरी आम्ही काही जाणार नाही. आम्ही शेतकरी माणसं आहोत, शेती करू. पण एकंदरीत बघितलं तर सुनील बाबू, सुधाकर पडकुजर, विलास शिंदे किंवा इतर नेते ज्यांनी शिवसेना उभी करण्याचा मोठा हात होता ते जात आहेत, आणि कुठेतरी त्यांचं असे म्हणणं आहे की जिल्हा प्रमुख म्हणजे तुमची नियुक्ती झाल्यानंतर ते सगळेजण नाराज होते. नाही, असं काही नसतं. नाचता येणं अंगण वाकडं. परत सत्तेत त्यांना जायचं आहे, परंतु 5 तारखेनंतर बघा, या शहरातून जिल्ह्यातून लोकांचं कल वेगळा राहील, आणि अजून निवडणुका 4-5 महिने आहेत. करू, आम्ही उभं करू ना. असं काही माझ्यामुळे काही गेलेलं नाही. काही पदाधिकारी आहेत जे जायच्या तयारीत आहेत, तुमच्याकडे अशी काही माहिती आहे का? किंवा त्यांना थांबवण्यासाठी तुमच्याकडे? नाही, आता जे पण गेले आम्ही सोबत काम करत होतो. सुनील भाऊ असतील, सचिनजी असतील, आम्ही सर्व काम करत होतो, परंतु काय आता त्यांना काय. बैठकीला सुनील बाबू होते का? ही बैठक झाली होती. हो, भाषण केलं त्यांनी. हां, तोपर्यंत तुम्हाला अंदाज नाही आला? नाही, अंदाज आता कोणाच्या मनातलं कसं, आणि हा अंदाज असला तरी भाजप काय आहे, कशी आहे, तुम्हाला सांगायची गरज नाही, जनतेला माहिती आहे. आता नवीन महानगर प्रमुख काय नियुक्ती? हा, ते होईल वरच्या लेवलला. उद्धव साहेब आणि नेते मंडळी निर्णय घेतील. आता हातावर बोटावर मोजणे इतकेच पदाधिकारी तुमच्याकडे शिल्लक राहिलेले आहेत. नाही, पदाधिकारी फार आहे आमच्याकडे. नगरसेवक म्हणा, पदाधिकारी खूप आहे, संघटना तशीच आहे. अजून काल सुद्धा बैठकीला 2-250 प्रमुख पदाधिकारी. 5 तारखेच्या मेळाव्याचं आम्ही जे नियोजन केलं, प्रमुख नेतेच गेले ना. हे आहेत ना. एक गेला का दुसरा तयार होतो ना. इट इज द रूल ऑफ नेचर. बदल हा निसर्गाचा नियम आहे. अजून काही धक्के बसतात, तुम्ही तयार आहात का धक्के? नाही, आता इतके सहन करत आलो. आमचे पक्षप्रमुख असतील, पक्षप्रमुखांना आम्ही सुद्धा. पण 3 वर्षात कधी तुम्ही उद्धव साहेबांच्या चेहऱ्यावर बघितलं का? चांगले गेले, आणि आता हे 2 दिवस न्यूज चालते, साईड ट्रॅक होतात. अनेक उदाहरणं आहेत. बाकीच्या पक्षात इन्कमिंग होते, आपल्याकडे इन्कमिंग होते. होईल ना. आम्ही पहिले आज पण सांगतो, आमच्या एकनिष्ठ जे शिवसैनिक आहेत, ताकदीचे आहेत, पदाधिकारी आहेत, जे इच्छुक आहेत, त्यांना प्रायोरिटी दिली जाईल. आता ह्या प्रभागात 28 मध्ये 9 BJPचे लोक इच्छुक आहे. किती लोकांना तिकीट देणार तुम्ही? एक स्टँडिंग